आज आपण पार्ट 1 मध्ये 7 चॅप्टर कोनिक सेक्शन सुरू करतोय. कोनिक सेक्शन मध्ये आपण पॅराबोला, हायपरबोला, इलिप्स या तिघांचे स्टँडर्ड इक्वेशन्स, बेसिक कन्सेप्ट हे सगळे बघणार आहोत. मग या कोनिक सेक्शनचा अजून एक पार्ट आहे, तो आहे सर्कल. तो सर्कल चॅप्टर हा पूर्णपणे वेगळा केलेला आहे, तो आपण बघितलेला आहे आधी. सर्कलचं इक्वेशन फाइंड केलं आहे आपण, डायमीटर फाइंड केला आहे, रेडियस फाइंड केलेली आहे, त्याच्यावर पूर्ण आपण स्टडी केलेला आहे. त्यानंतरचा पुढचा पार्ट मध्ये तो आहे कोनिक सेक्शन. या कोनिक सेक्शन मध्ये आपण आता जी डायग्राम काढलेली आहे याच्यावरून आपण स्टार्टिंगला बेसिक कन्सेप्ट बघूया त्याच्या काय आहेत त्या. त्याच्यानंतर आपण पॅराबोला, हायपरबोला, इलिप्स याच्या विषयी आपण डिटेलमध्ये बघूयात. ठीक आहे. तर बघा, हा जो कोन आता ड्रॉ केला आहे या कोनला म्हणायचं डबल नॅप्ड व्हर्टिकल कोन. या कोनला काय म्हणायचं आहे? डबल नॅप्ड व्हर्टिकल कोन. ठीक आहे. आता या डबल नॅप व्हर्टिकल कोन मध्ये हा जो पार्ट आहे हा आहे अप्पर पार्ट आणि हा आहे बेसचा पार्ट. आता याच्यामध्ये ज्याच्या आपल्याला शेप मिळणार आहे त्यामध्ये बघा, इथे जर आपण एखादा असं ड्रॉ केले, या ठिकाणी जो शेप मिळतोय तो शेप आहे तो आहे सर्कल. तो काय आहे? सर्कल. त्यानंतर बघा आपण इथे एक असा एक शेप ड्रॉ करूयात. इथे आपल्याला हा काय मिळतोय? तर हा आहे पॅराबोला. हा पॅराबोला शेप आहे, पॅराबोला. तो या टाइप मध्ये असतो, असा असतो, ठीक आहे, किंवा असा असतो. हे सगळे काय आहेत? पॅराबोला आहेत. ठीक आहे. तर यानंतर इथे एक शेप मिळतोय आपल्याला, एक अंडाकृती शेप मिळतोय. हा अंडाकृती शेप मिळतो असतो इलिप्स. तो कोण असतो? इलिप्स असतो. आता इथे अजून एक अशा प्रकारे आपल्याला शेप मिळतोय आणि इथे एक हा जो शेप मिळाला आहे, हे दोन्ही शेप आहे तो आहे हायपरबोला. ठीक आहे. मग हे सगळे आहेत जे पॅराबोला, हायपरबोला अँड इलिप्स, हे सगळे जे आहेत ते कोणचे पार्ट आहेत. ठीक आहे. आणि सर्कल हा एक आहे, तर सर्कलचा आपण स्टार्टिंगलाच अभ्यास केलेला आहे. ते जे इक्वेशन, स्टँडर्ड इक्वेशन, हे सगळ्या प्रकारचे आपण इक्वेशन जे आहेत ते फाइंड आउट केलेली आहेत. मग आता आपण पॅराबोला, इलिप्स आणि हायपरबोला या तिघांच्या विषयी डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. त्यामध्ये आपण सुरुवातीला पॅराबोला हा पॉईंट बघणार आहोत, त्यानंतर आपण इलिप्स आणि त्यानंतर मग हायपरबोला बघणार आहोत. ठीक आहे ना. तुम्हाला पॅराबोला समजला, पॅराबोला स्टँडर्ड इक्वेशन समजलं, फोकस कसा काढायचा, फोकल लेंथ कशी काढायची, हे सगळे पॉईंट समजले की तुम्हाला ऑटोमॅटिकली इलिप्स आणि हायपरबोला हे दोन्ही पॉईंट समजतील. ठीक आहे. आता यानंतर यासाठी ज्या बेसिक प्रॉपर्टीज आहेत फोकस आणि डायरेक्ट्रिक्सच्या त्या आपण बघूयात. त्यावर डिपेंड आपला पॅराबोला, इलिप्स आणि हायपरबोला हे तिन्ही आहे. त्या तिघांचाही बेस म्हणजे डायरेक्ट्रिक्स आणि फोकस हे आहे. याच्यावरून आपल्याला पॅराबोलाचं स्ट्रक्चर, दिलेलं स्ट्रक्चर हे पॅराबोलाचं आहे, इलिप्स आहे का हायपरबोलाचं हे आपल्याला त्याच्यावरून समजणार आहे, त्या रेशोवरून, डायरेक्ट्रिक्सच्या आणि फोकसच्या. ठीक आहे. तर बघूया आपण ते. तर बघा, बेसिक प्रॉपर्टी फोकस अँड डायरेक्ट्रिक्स. त्यामध्ये आपण जी लाईन ड्रॉ केली आहे त्याला आपण डायरेक्ट्रिक्स म्हणणार आहोत. ही आपण डायरेक्ट्रिक्स ड्रॉ केलेली आहे, डायरेक्ट्रिक्स. ठीक आहे. या डायरेक्ट्रिक्स पासून आपण ठराविक डिस्टन्सवर एक पॉईंट घेणार आहोत. त्या पॉईंटला आपण पी नाव देऊयात. आणि पी चे कोऑर्डिनेट एक्स, वाय असे असणार आहेत. या पी पासून परत आपण ठराविक डिस्टन्सवरती दुसरा एक पॉईंट घेणार आहोत. त्या पॉईंटला आपण एस नाव देऊयात. आणि या एसचे कोऑर्डिनेट नेहमी A,0 असतात. ठीक आहे. आणि हा जो पॉईंट पी आहे हा पॉईंट आहे कोणताही एखादा एनी पॉईंट. आणि हा जो एस आहे, हा एस म्हणजे हा आहे फोकस, हा आहे डायरेक्ट्रिक्स, हा एस म्हणजे हा आहे फोकस. आता हा आपण फोकस या पॉइंटला जॉईन करूयात आणि हा पॉइंट हा डायरेक्ट्रिक्सला जॉईन करूयात. मग हा जो पॉइंट आहे पी हा जॉईन केल्यानंतर हा डायरेक्ट्रिक्स वरती परपेंडिक्युलर होतोय. आणि हा जो परपेंडिक्युलर पॉइंट या पॉइंटला आपण एम नाव देऊयात. ठीक आहे. आता या फोकस पासून या पी पर्यंत डिस्टन्स आहे, पी पासून एम पर्यंत डिस्टन्स, याचा रेशो जो आहे म्हणजेच PM अपॉन SP अपॉन PM, रेशो ऑफ फोकस टू द पॉइंट P and point P to the point M, that is equal to SP upon PM is equal to, या रेशोला म्हणायचं E means इसेंट्रिसिटी. या रेशोला काय म्हणायचं? इसेंट्रिसिटी. ठीक आहे. आता पॅराबोला मध्ये ही इसेंट्रिसिटी आहे ती नेहमी E असते. पॅराबोला मध्ये इसेंट्रिसिटी काय आहे? E असते प्रत्येक ठिकाणी, पण ती E जो आहे इसेंट्रिक तो 1 असतो. पॅराबोला मध्ये 1 असतो म्हणजेच काय? तर बघा,
SP अपॉन PM इक्वल टू E मीन्स SP अपॉन PM इज इक्वल टू 1. हा जो E आहे हा 1 आहे, म्हणजेच SP आणि PM या दोघांचीही लेंथ सेम असणार आहे. मग ज्या ठिकाणी SP आणि PM सेम असेल त्या ठिकाणी इसेंट्रिसिटी 1 असणार आहे, आणि ज्या ठिकाणी इसेंट्रिसिटी 1 असेल ते स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर पॅराबोलाच असणार आहे. ठीक आहे, म्हणजे या इसेंट्रिसिटीवर डिपेंड असणार आहे की दिलेलं स्ट्रक्चर हे पॅराबोलाचं आहे का इलिप्सचं आहे का हायपरबोलाचं आहे. पॅराबोलामध्ये काय स्टेटमेंट या ठिकाणी ते इसेंट्रिसिटी 1 असेल तर ते स्ट्रक्चर जे आहे ते असणार आहे पॅराबोलाचं. ठीक आहे, मग याच्यावर आपल्याला 3 प्रकारचे वेगवेगळे स्ट्रक्चर मिळणार आहेत. मग ते 3 प्रकार स्ट्रक्चर काय काय मिळणार आहेत ते बघूया इसेंट्रिसिटीवरून. तर बघा या ठिकाणी मी लिहिते. तर बघा फर्स्ट स्ट्रक्चर मिळणार आहे आपल्याला पॅराबोलाचं. कधी मिळेल? जर इसेंट्रिसिटी 1 असेल तर आपल्याला काय मिळणार आहे? गिव्हन स्ट्रक्चर इज पॅराबोला. ठीक आहे, दॅट इज SP इज इक्वल टू PM. हे दोन्ही सेम असणार आहेत. ठीक आहे, आणि नंतर इलिप्ससाठी बघूया. इलिप्सच्या वेळेला इसेंट्रिसिटी कशी असणार आहे? तर ती इसेंट्रिसिटी ही 0 to 1 च्या मध्ये असणार आहे. जर 0 to 1 पेक्षा 0 पेक्षा मोठी आणि 1 पेक्षा लहान जर इसेंट्रिसिटीची व्हॅल्यू असेल तर गिव्हन स्ट्रक्चर हे इलिप्स असणार आहे. सिमिलरली हायपरबोलाचं कसं असेल तर बघा, हायपरबोलामध्ये इसेंट्रिसिटी जो आहे तो 1 पेक्षा ग्रेटर असणार आहे. जर 1 पेक्षा तो ग्रेटर असेल तर गिव्हन स्ट्रक्चर हे हायपरबोलाच असणार आहे. ठीक आहे, म्हणजे बघा या इसेंट्रिसिटी आपल्याला समजणार आहे की दिलेलं स्ट्रक्चर हे पॅराबोलाचं आहे, इलिप्स आहे का हायपरबोलाचं आहे. ठीक आहे, मग तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीला हे इसेंट्रिसिटीचं मिनिंग लक्षात घेतलं पाहिजे, ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. पॅराबोलासाठी E हा 1 असणार आहे. ठीक आहे, म्हणजे E1 असेल तर ते गिव्हन स्ट्रक्चर पॅराबोलाचं असेल. जर E ची व्हॅल्यू 0 to 1 च्या मध्ये असेल तर दिलेलं स्ट्रक्चर हे इलिप्स असणार आहे. आणि इसेंट्रिसिटीची व्हॅल्यू जर 1 पेक्षा ग्रेटर असेल, मोठी असेल तर दिलेलं स्ट्रक्चर हे हायपरबोलाच असणार आहे. ठीक आहे, मग तुम्हाला या ठिकाणी हे 3 पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि हा डायरेक्ट्रिक्स, फोकस आणि पॉईंट, डायरेक्ट्रिक्स आणि फोकस हे दोन्ही जे पॉईंट आहे त्या ठिकाणी हा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्ट्रक्चरमध्ये डायरेक्ट्रिक्स येणार आहे, फोकस सुद्धा येणार आहे. ठीक आहे, आणि पॉईंट सुद्धा येणार आहे. बरोबर, फक्त या इसेंट्रिसिटीवरून तुम्हाला ठरवता येणार आहे की गिव्हन स्ट्रक्चर हे कोणत्या हे आहे, कोणचं आहे, पॅराबोलाचं आहे, इलिप्स आहे का हायपरबोलाचं आहे. ठीक आहे, मग आता आपण याच्यावर डिपेंड हे बेसिक सगळे पॉईंट बघितले आपण. आता डायरेक्ट आपण पॅराबोलाचा डिटेलमध्ये अभ्यास करूयात. पॅराबोलाविषयी आपण डिटेलमध्ये माहिती घेऊयात. तर पॅराबोलामध्ये बघा हा आपण ड्रॉ केलेला आहे जो पॅराबोला तो अलॉंग एक्स एक्सिस आहे. ज्या एक्सिसच्या अलॉंग पॅराबोला असतो त्या एक्सिसला आपण सिमेट्रिक एक्सिस म्हणतो. ठीक आहे, म्हणजे सिमेट्रिक एक्सिस जी आहे ती आहे एक्स एक्सिस. आता हा जो एस आहे हा ओरिजिन पासून हे जे डिस्टन्स आहे या एस पण, या एसला आपण फोकस म्हणतो. या ओरिजिन पासून या फोकस पण डिस्टन्स जे आहे या डिस्टन्सला आपण स्मॉल ए म्हणणार आहे. हा डिस्टन्स हे नेहमी स्मॉल ए असणार आहे. जर पॅराबोला एक्स एक्सच्या अलॉंग असेल तर हे डिस्टन्स स्मॉल ए असणार आहे. मग तो पॅराबोला निगेटिव्ह साईडला असो किंवा पॉझिटिव्ह साईडला असो. आता ही जी साईड ही आपली पॉझिटिव्ह साईड आहे. जर पॅराबोला आपल्या ह्या साईडला असेल तर तीच असणार आहे निगेटिव्ह साईड एक्स एक्सिसची. ठीक आहे, मग हे डिस्टन्स हे नेहमी ए असणार आहे. निगेटिव्ह साईडला पॉझिटिव्ह साईडला ए, निगेटिव्ह साईडला मायनस आहे. हे या ठिकाणी पॉझिटिव्ह ए डिस्टन्स आहे. हेच जसं आपण इथून 0 पासून 1 पर्यंत बघितलं हे असणार आहे मायनस ए डिस्टन्स. ठीक आहे, आणि आपण ही जी लाईन ड्रॉ केली ही लाईन म्हणजे हा आहे आपला डायरेक्ट्रिक्स. ठीक आहे, मग या व्हर्टेक्स ओरिजिन पासून या डायरेक्ट्रिक्स पर्यंत डिस्टन्स जे आहे ते मायनस ए असणार आहे. आणि या डायरेक्ट्रिक्सचं इक्वेशन हे नेहमी एक्स इक्वल टू मायनस ए असणार आहे. दॅट इज इक्वल टू एक्स प्लस ए इक्वल टू 0. हे इक्वेशन डायरेक्ट्रिक्सचं असणार आहे. ठीक आहे, आणि हा आपला फोकस आहे. आता हा जो पॉईंट आपण घेतलेला आहे फोकस पासून पॅराबोलावरती, हा पॉईंटला पी आपण नाव देणार आहोत, पी ऑफ एक्स कॉमा वाय. आणि तो पॉईंट आपण पी एस पर्यंत जोडलेला आहे आणि तोच पी पॉईंट आपण इथे डायरेक्ट्रिक्स जोडलेला आहे. या पॉईंटला आपण एम नाव देऊयात, तो परपेंडिक्युलर पॉईंट आहे. ठीक आहे, मग आता आपला हा पॅराबोला आहे म्हणजे आपलं हे डिस्टन्स जे आहे म्हणजे इसेंट्रिसिटी म्हणजेच रेशो जो आहे पीएम अपॉन एसपीचा हा रेशो 1 असणार आहे. म्हणजेच पीएस ची व्हॅल्यू आणि पीएम ची व्हॅल्यू ही नेहमी इक्वल असणार आहे. म्हणजे पीएस आणि पीएम हा सेम असणार आहे पॅराबोलामध्ये. इलिप्स आणि हायपरबोलामध्ये वेगळी कंडिशन आहे. ठीक आहे, फोकस पासून पॉईंट पर्यंत डिस्टन्स आणि पॉईंट पासून परपेंडिक्युलर पॉईंट पर्यंत डिस्टन्स
हे दोन्ही डिस्टन्स जे आहे ते इक्वल असणार आहेत. ठीक आहे. आणि हा जो फोकस आहे, या फोकसचा पॉइंट कोऑर्डिनेट जे आहे ते असणार आहेत a,0. ठीक आहे. आता हा जो पॅराबोला आहे, या पॅराबोलामध्ये म्हणजे हा पॅराबोला आपला अलॉंग एक्स ऍक्सिस आहे. मग असे एकूण 4 टाईपचे वेगळे पॅराबोला असणार आहेत. म्हणजे हा एक आणि असे अजून 3 वेगवेगळ्या स्ट्रक्चरमध्ये आपण पॅराबोला ड्रॉ करू शकतो. हा एक्सच्या अलॉंग आहे. हा स्टँडर्ड पॅराबोला आहे. आपल्याला मेजॉरिटी पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वरती असणाऱ्या पॅराबोलावरती डिपेंड क्वेश्चन असतात. बाकी पॅराबोलावर डिपेंड एवढे क्वेश्चन कधी विचारले जात नाही. ठराविक क्वेश्चन त्यावर डिपेंड असतात. मेजॉरिटी आपण पॅराबोला हाच यूज करतो. एक्झाम्पल सुद्धा आपली याच पॅराबोलावर जास्त आहेत. ठीक आहे. मग अजून वेगवेगळ्या प्रकारचे पॅराबोला कशा असते बघा. हा आपला वाय ऍक्सिस आहे, हा आपला एक्स ऍक्सिस आहे. आता हा पॅराबोला आपला पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसच्या साईडला होता, तर आपण या ठिकाणी पॅराबोला ड्रॉ करतो निगेटिव्ह एक्स ऍक्सिसच्या साईडला असेल. ठीक आहे. मग हा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वरती पॅराबोला आहे. आणि या ठिकाणी डायरेक्ट्रिक्स ही कुठे असणार आहे, तर ही पॅरलल टू वाय ऍक्सिस असणार आहे, पण ती पॉझिटिव्ह साईडला असणार आहे. ठीक आहे. मग ती आपली ही डायरेक्ट्रिक्स आपण ड्रॉ केली होती वायला पॅरलल होती, पण ती निगेटिव्ह साईडला होती, त्यामुळे हे डिस्टन्स -a आलेले. या ठिकाणी तेच, पण हे डिस्टन्स इथलं पॉझिटिव्ह a असणार आहे. आणि या पॅराबोलामध्ये इथपर्यंत फोकस पर्यंत डिस्टन्स हे निगेटिव्ह a असणार आहे. हा फक्त फरक प्रत्येक ठिकाणी राहणार आहे. ठीक आहे. इथे डिस्टन्स a होतं, पण फोकस पासून o पर्यंत डिस्टन्स हे पॉझिटिव्ह a होतं आणि o पासून डायरेक्ट पर्यंत डिस्टन्स हे निगेटिव्ह a होतं. तेच त्याच्याच उलट इथे असणार आहे. या पॅराबोला डिस्टन्स ओरिजिन o पासून डायरेक्ट पर्यंत डिस्टन्स हे पॉझिटिव्ह a असणार आहे आणि फोकस पर्यंत डिस्टन्स हे -a असणार आहे. म्हणजे या याचे कोऑर्डिनेट हे -a,0 असं असणार आहे. आणि इथं डिस्टन्स हे पॉझिटिव्ह a असल्यामुळे याचे इक्वेशन जे आहे या डायरेक्ट्रिक्सचं, हे इक्वेशन चेंज होणार. ते इक्वेशन काय असणार आहे, x = a, म्हणजेच x - a = 0 हे या डायरेक्ट्रिक्सचं इक्वेशन असणार आहे. ठीक आहे. या पॅराबोला स्टँडर्ड इक्वेशन ते असतं y² = 4ax. पॅराबोला तोच आहे, फक्त त्याची जर तो पॅराबोला जर उलट्या साईडला जर ड्रॉ केला, तर या पॅराबोलाचे ऍक्सिस हे ऍक्सिस आहे, मेन ऍक्सिस. ठीक आहे. पण त्या पॅराबोलाचं इक्वेशन काय येणार, तर y² = -4ax हे त्या पॅराबोलाचं इक्वेशन येणार आहे. ठीक आहे. दोन्ही मधला फरक लक्षात ठेवा. आणि आपला व्हॅल्यू जो a जो आहे, या a वर डिपेंड आपले सगळे क्वेश्चन असणार आहेत. ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला a हा वापरावा लागणार आहे. ठीक आहे. आता हे झाले एक्स ऍक्सिस वरचे पॅराबोलास. आता आपण वाय वरचे पॅराबोलास बघूया अलॉंग वाय ऍक्सिस. तर बघा, हा फर्स्ट असेल, हा सेकंड, थर्ड. आपल्याला सगळ्या प्रकारच्या स्ट्रक्चर्स ही माहिती असली पाहिजे पॅराबोलाची. आता जो पॅराबोला काढणार आहे तो काढणार आहे पॉझिटिव्ह वाय ऍक्सिसच्या अलॉंग असलेला. ठीक आहे. हा पॅराबोला, याचा डायरेक्ट्रिक्स जो आहे तो असणार आहे एक्सला पॅरलल, व तो निगेटिव्ह साईडला असणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी या पॅराबोलाचं इक्वेशन y² = 4ax होतं. याचं इक्वेशन y² = -4ax होतं. ठीक आहे. पण या पॅराबोलाज मध्ये हे जे डिस्टन्स आहे डायरेक्ट्रिक्स पासून ओरिजिन पर्यंतचं डिस्टन्स, या डिस्टन्सला हे डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स b ने इंडिकेट करतात, स्मॉल b. ठीक आहे. यातला फोकस जो आहे तर फोकस पर्यंत डिस्टन्स सुद्धा किती असणार आहे, स्मॉल बीच असणार आहे. म्हणजे या याचे कोऑर्डिनेट हे असणार आहे 0,b. आणि या पॅराबोलाचं इक्वेशन असणार आहे x² = 4by. बघा, इक्वेशन चेंज झालं. पॅराबोला अलॉंग y ऍक्सिस आला, त्यामुळे याचं इक्वेशन बदललं. त्याचबरोबर फोकस ओरिजिन पासून फोकस पर्यंत डिस्टन्स ते सुद्धा चेंज झालं. त्याला स्मॉल b नोटेशन आहे. इथं पण ओरिजिन पासून डायरेक्ट्रिक्स पर्यंत डिस्टन्स हे पण स्मॉल बीच आहे, फक्त निगेटिव्ह b असणार आहे. आणि या डायरेक्ट्रिक्सचं इक्वेशन जे आहे ते इक्वेशन असणार y = -b, दॅट इज इक्वल टू y + b = 0 हे असणार आहे डायरेक्ट्रिक्सचं इक्वेशन. ठीक आहे. हा पण चेंज असणार आहे. ही पॉझिटिव्ह साईड आहे, इथं ही पॉझिटिव्ह साईड होती, ही निगेटिव्ह साईड होती. सिमिलरली ही पॉझिटिव्ह साईड आहे, याची निगेटिव्ह साईड काय असेल तर बघा, 4th नंबरचा पॅराबोला ही असणार आहे डायरेक्ट्रिक्स
आणि इथला पॅराबोला असणार आहे निगेटिव्ह वाय ऍक्सिसच्या अलॉंग. ठीक आहे, म्हणजे हा इथं असणार आहे फोकस एस, त्याचे कोऑर्डिनेट असणार आहेत. आता हा निगेटिव्ह साईडला आहे त्यामुळे हे डिस्टन्स जे आहे इथून फोकस पर्यंत डिस्टन्स हे -b असणार आहे आणि या ओरिजिन पासून डायरेक्ट्रिक्स पर्यंत डिस्टन्स हे +b असणार आहे. म्हणजे या ठिकाणी एस चे कोऑर्डिनेट आले 0, -b आणि या डायरेक्ट्रिक्सचं इक्वेशन काय आलं y = b, म्हणजेच y - b = 0. या डायरेक्ट्रिक्सचं इक्वेशन मिळालेलं आहे आपल्याला ते. ठीक आहे, एक्स वाय ऍक्सिस म्हणजे हा जो ऍक्सिस आहे पॅराबोला आहे हा अलॉंग निगेटिव्ह वाय ऍक्सिसच्या अलॉंग होता. हा पॉझिटिव्ह वाय ऍक्सिसच्या अलॉंग हा पॅराबोला आहे. हा पॅराबोला पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसच्या अलॉंग आहे आणि हा पॅराबोला निगेटिव्ह एक्स ऍक्सिसच्या अलॉंग आहे. ठीक आहे, आता या पॅराबोलाचं इक्वेशन काय असणार आहे तर x² = -4by. बघा, जर पॅराबोला एक्सच्या अलॉंग असेल तर इक्वेशन असणार आहे y² = 4ax. जर पॅराबोला वायच्या अलॉंग असेल पण ती साईड निगेटिव्ह असो किंवा पॉझिटिव्ह साईड असो त्याचं इक्वेशन असणार आहे x² = च्या फॉर्ममध्ये असणार आहे. मग 4by असेल आणि -4by असेल. ठीक आहे, आता यामध्ये बघा इथे एस फोकस आहे, ओ याला व्हर्टेक्स म्हणतात, पी पॉइंट डायरेक्ट्रिक्स, या प्रत्येकावर डिपेंड आपल्याला क्वेश्चन विचारला जाणार आहे. ठीक आहे, यामध्ये बघा टँजंट टू द व्हर्टेक्स म्हणजे काय आहे तर या ठिकाणी जो पॅराबोलाचा पॉइंट आहे त्या ज्या पॉइंटमधून लाईन पास होते इंटरसेक्ट होऊन ती जी लाईन आहे ती त्या पॅराबोलाची टँजंट असते. म्हणजे या ठिकाणी या पॅराबोलाची टँजंट ही वाय ऍक्सिस असणार आहे. या पॅराबोलामध्ये याची टँजंट जी आहे ती वाय ऍक्सिस आहे, सेम आहे, फक्त पॅराबोला हा एक पॉझिटिव्ह साईडला आहे आणि एक निगेटिव्ह साईडला आहे. ठीक आहे, मग या पॅराबोलामध्ये बघा इथे जो पॅराबोला इथून पास होतोय ज्या लाईन पासून पास होते ती जी लाईन आहे ही लाईन आपली एक्स ऍक्सिस आहे. म्हणजे या पॅराबोलाचं टँजंट जे आहे टँजंट ऍट व्हर्टेक्स तो आहे एक्स. या ठिकाणी टँजंट ऍट व्हर्टेक्स तो सुद्धा आहे एक्स. ठीक आहे, म्हणजे पॅराबोला वाय वर असेल तर त्या पॅराबोलाचा टँजंट हा एक्स ऍक्सिस असणार आहे आणि जर पॅराबोला एक्स ऍक्सिस वरती असेल तर त्या पॅराबोलाचा टँजंट हा वाय ऍक्सिस असणार आहे. ठीक आहे, आता यानंतर आपण अजून एक पॉईंट बघणार आहोत. तो पॉईंट म्हणजेच लेटस रेक्टम. लेटस रेक्टम म्हणजे काय तर बघा जो पॉइंट आपण आता ड्रॉ केला तो आपण इरेज करूयात. आपण लेटस रेक्टम बघूया, लेटस रेक्टमचे मिनिंग काय आहे ते. आता या ठिकाणी फोकस जो आपण ड्रॉ केलेला आहे फोकस म्हणजेच कोण एस. मग हा जो एस आहे याचं कोऑर्डिनेट a,0 होते. ठीक आहे, तर हा जो पॉइंट आहे आणि ह्या पॅराबोला जो या पॅराबोलावरती जर आपण या फोकस पासून इथे आणि एंड पॉइंट इथेच आपण एल आणि एल एक 2 पॉइंट घेऊयात आणि हे 2 पॉइंट जे आहेत 2 पॉइंट या जॉईन करूयात. हे 2 पॉइंट जॉईन केल्यानंतर हे जे डिस्टन्स आहे इथून इथपर्यंत हे डिस्टन्स असणार आहे 2a आणि हे डिस्टन्स असणार आहे -2a. ठीक आहे, आणि हा जो एल डॅश आहे या एल डॅशला म्हणायचं एंड पॉइंट ऑफ लेटस रेक्टम आणि हा आहे फर्स्ट पॉइंट ऑफ लेटस रेक्टम. ठीक आहे, या एलचे कोऑर्डिनेट असणार आहेत 2a, a,2a आणि हा जो एंड पॉइंट या एंड पॉइंटचे कोऑर्डिनेट असणार आहेत -a,-2a. ठीक आहे, आता हा जो लेटस रेक्टम आहे याचं या फोकस पासून या एल पर्यंतचं वरचं डिस्टन्स हे 2a असणार आहे. याचं निगेटिव्ह साईडला जो आहे डिस्टन्स त्याचं डिस्टन्स आहे -2a. आणि जर आपल्याला या लेटस रेक्टमची लेंथ फाइंड करायची असेल तर लेंथ कशी असणार आहे तर 2a + 2a म्हणजे लेंथ येणार आहे 4a. ठीक आहे, म्हणजे एल डॅश हा पूर्ण लेटस रेक्टम हा असणार आहे 4a. ही असणार आहे लेंथ लेटस रेक्टमची आणि ही लेंथ जी आहे ती प्रत्येक ठिकाणी सेम असणार आहे. मग 4a असेल किंवा 4b असेल. ठीक आहे, मग जर आपला पॅराबोला अलॉंग एक्स ऍक्सिस असेल तर जी लेंथ असणार आहे 4a. जर तो अलॉंग निगेटिव्ह साईडला असेल एक्सच्या तरी सुद्धा लेंथ 2a असणार आहे. जर हाच लेटस रेक्टम पॅराबोला हा अलॉंग वाय असेल तर याची लेंथ असणार आहे 4b
अलॉंग निगेटिव्ह वाय असेल त्याची लेंथ असणार आहे 4b. ठीक आहे, याची लेंथ 4a किंवा 4b असणार आहे. आता आपल्या पॅराबोलावरती जे क्वेश्चन विचारणार आहेत ते क्वेश्चन कशा प्रकारचे असणार आहेत, तर आपल्याला या ठिकाणी लेटेस्ट लेंथ विचारली जाईल, किंवा फोकस विचारला जाईल, किंवा डायरेक्ट्रिक्सचं इक्वेशन जे आहे ते विचारलं जाईल, किंवा या पॅराबोला इक्वेशन जे आहे ते इक्वेशन तुम्हाला फाइंड करायला सांगितलं जाईल. y² = 4ax. आता हा ए जो आहे हा ए प्रत्येक ठिकाणी आहे, डायरेक्ट्रिक्समध्ये आहे, लेटेस्ट रेक्टम आहे मध्ये आहे, फोकसमध्ये आहे, इक्वेशन ऑफ पॅराबोलामध्ये सुद्धा आहे. म्हणजे तुम्हाला जर ए माहिती असेल किंवा ए फाइंड करता आला तर तुम्ही या प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर, हे क्वेश्चन जे आहेत पॅराबोलावर डिपेंड, प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर तुम्ही फाइंड आउट करू शकता. आपण सर्कलमध्ये रॅडियस फाइंड केली की आपण प्रत्येक सर्कलचे सगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स हे फाइंड आउट करू शकलो केले त्या ठिकाणी. त्याचप्रमाणे सेम टू सेम या ठिकाणी तुम्हाला ए एकदा मिळाला की तुम्ही या ए वरून इक्वेशन ऑफ पॅराबोला, लेटेस्ट रेक्टम, लेंथ ऑफ लेटेस्ट रेक्टम, देन इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स, कोऑर्डिनेट ऑफ फोकस, हे सगळे तुम्ही क्वेश्चन जे आहे ते सगळे तुम्ही फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, हे सगळे क्वेश्चन पॅराबोलावर डिपेंड असणार आहेत. आता बेसिक कन्सेप्ट आपण सगळे बघितलेले आहेत. यामध्ये पुन्हा सांगते एकदा मी, पॅराबोलामध्ये हा जो एल आहे याला आपण लेटेस्ट रेक्टम बोलतो. लेटेस्ट रेक्टम हा फोकसमधून आपण फोकसमधून ती लाईन पास झाली आहे आणि ती पॅराबोलालाच इंटरसेक्ट झालेली आहे. हा आहे अप्पर पॉईंट, हा आहे एंड पॉईंट, हा स्टार्टिंग पॉईंट आहे आणि हा एंड पॉईंट आहे. ठीक आहे, जे कोऑर्डिनेट a,2a असणार आहे आणि एंड पॉईंटचं कोऑर्डिनेट a,-2a असणार आहे. डायरेक्ट्रिक्स याचं इक्वेशन x = -a असणार आहे. त्याचबरोबर इक्वेशन असणार आहे x + a = 0. ठीक आहे, ही जी लाईन आहे y ऍक्सिस त्यामुळे त्याच्या ओरिजिन मधून आपला पॅराबोला पास झाला आहे, याला म्हणायचं टँजेंट टू द व्हर्टेक्स. हा जो ओ आहे तो व्हर्टेक्स आहे. ठीक आहे, आणि ही जी ऍक्सिस आहे, ज्या ऍक्सिसच्या अलॉंग आपला पॅराबोला आहे त्या ऍक्सिसला म्हणायचं सिमेट्रिक ऍक्सिस. या ठिकाणी या पॅराबोला सिमेट्रिक ऍक्सिस आहे एक्स ऍक्सिस. ठीक आहे, मग आपण या पॅराबोलाविषयी सगळे पॉईंट बघितले, एक्झाम्पल कशा प्रकारचे असतील हे सुद्धा बघितलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे पॅराबोलाविषयी आपण डिटेलमध्ये स्टडी केला आहे. आता आपण यासारखा सेम टू सेम इलिप्स आणि हायपरबोला या दोघांवरती सुद्धा स्टडी करणार आहोत. तर अजून एक यावरचा पॉईंट आहे पॅराबोलावरचा, म्हणजे पॅरामेट्रिक इक्वेशन. मग पॅरामेट्रिक इक्वेशन काय असतील बघा पॅराबोलाचे. पॅरामेट्रिक इक्वेशन y² = 4ax, म्हणजे या पॅराबोलाचं पॅरामेट्रिक इक्वेशन काय असेल तर x = at² and y = 2at. हे या पॅराबोलासाठी पॅरामेट्रिक इक्वेशन असणार आहे. मग तुम्हाला याच्यावर सुद्धा डिपेंड क्वेश्चन परीक्षेला विचारला जातो, फाइंड पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ पॅराबोला. मग त्यामुळे तुम्ही ए ची व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर तुम्ही पॅरामेट्रिक इक्वेशन जी आहेत ही दोन हे तुम्ही फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, मग या प्रकारे आपण पॅरामेट्रिक इक्वेशन जी आहे ती प्रत्येक पॅराबोलासाठी मॉडिफाय होऊन वेगवेगळ्या प्रकारची आहेत. ठीक आहे, हे इक्वेशन जे आहे ते या पॅराबोलासाठी आहे पॅरामेट्रिक इक्वेशन. ठीक आहे सर, आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये इलिप्स आणि हायपरबोला जे आहे त्याच्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. पॅराबोलाविषयी डिटेल माहिती घेतली आहे, तुम्ही याच्यावरची एक्झाम्पल बघा, सोडवून तुम्हाला जमतील. यानंतर आपण इलिप्स आणि हायपरबोलावर डिटेलमध्ये माहिती बघूयात.